ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला महत्त्वाची बातमी दिल्लीतनं आहे। दिल्लीमध्ये 3 दिवस संघाची बैठक झालेली आहे। आरएसएसच्या बैठकीमध्ये भाषेवरून फूट पाडली जात असल्याचा मुद्दा चर्चेला गेलाय। भाषेवरून समाजामध्ये तेढ पसरवली जात असल्याच्या याबद्दल संघाच्या बैठकीमध्ये चिंता व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवाय जातीवरून सुद्धा समाजामध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे आणि त्यावर सुद्धा संघाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली अशी माहिती मिळते। रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर रामराजे, दिल्लीमध्ये 3 दिवस संघाची बैठक झालेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असलेला भाषा यावरून सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे। नेमकी काय या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे? संघाच्या 3 दिवसाच्या बैठकीचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की भाषेवरून समाजामध्ये तेढ पसरवली जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। या बैठकीमध्ये हा मुद्दा अशा वेळी महत्वाचा ठरतो कारण इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषिकांच्या विरोधामध्ये एक मोहीम उघडली आहे आणि मराठी बोलण्याची सक्ती करावी आणि त्याचबरोबर हिंदी भाषेची सक्ती नको अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। आणि यामुळेच हाच धागा पकडून कुठेतरी संघाच्या बैठकीमध्ये सुद्धा चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे की भाषेवरून समाजामध्ये तेढ पसरवली जात असल्याची ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे संघानं आता मराठी भाषा आणि हिंदी भाषा आणि त्याचबरोबर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका यावर आता लक्ष दिलेलं आहे आणि या बैठकीमध्ये सखोल या संदर्भामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर दुसरा मुद्दा सुद्धा होता की जातीच्या आधारावर ही चर्चा झालेली आहे। कुकी, मैतेई, मणिपूरमध्ये आपल्याला माहिती आहे संघर्ष चालू आहे। त्यामुळे भाषा आणि जात या 2 मुद्द्याच्या आधारे हा संघर्ष या 2 मुद्द्याच्या आधारे समाजामध्ये तेढ पसरवली जात असल्याबद्दल सुद्धा चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पाहावं लागणार आहे की संघाची भूमिका चर्चेमध्ये तर समोर आलेली आहे, परंतु इथून पुढे प्रत्यक्षामध्ये कशी उतरवली जाते। जे की भाषेवरून आता संघर्ष चालू आहे त्यामध्ये संघ कोणती महत्वाची भूमिका बजावेल ते सुद्धा बघावं लागणार आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।